नमस्ते, जय श्रीराम. आता आपल्याला इस्पिकचा 3 अंक इथपर्यंत मला वाटतं आपण आलो होतो. बरोबर आहे? आता त्यानंतर तिथे आपल्याला बदामचा जो 3 अंक आहे, तर त्या बदामच्या 3 अंकाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बदामचा 3 अंक म्हटल्याच्या नंतर काय? बदाम म्हणजे जलतत्व आणि बदाम जलतत्व म्हटल्याच्या नंतर तिथे आपल्याला 3 राशी आपल्या समोर येतात आणि 3 अंक हा गुरुचा आहे. त्यानंतर 3 राशी कोणत्या समोर येतात? पहिलं म्हणजे कर्क राशी, वृश्चिक राशी आणि त्यानंतर मीन राशी. मग आता कर्क राशी म्हटल्याच्या नंतर आपण म्हणतो दरवेळेला त्याच्यामध्ये गुरु उच्चीचा होतो. म्हणजे तीच राशी जी आहे ती गुरुसाठी अतिशय लाभदायक आहे, उत्तम आहे. गुरुचा फलादेश आपल्याला उत्तम रीतीने देणारी आहे. बरोबर? मग अशा वेळेला जातकाला तिथे उत्तर कशा प्रकारे दिलं पाहिजे किंवा त्याचा फलादेश कसा असू शकतो? जेव्हा बदामचा 3 अंक येईल, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये तिथे जे प्रश्न असतील किंवा जातक ज्या पद्धतीमध्ये सध्या वावरत असेल, तर तो सधन संपत्तीमध्ये वावरत असेल किंवा त्याचे प्रश्न हे सधन संपत्तीच्या बाबतचे असू शकतात. अधिक त्याच्यानंतर तिथे जातकाला संततीच्या विषयी किंवा संततीच्या प्रगतीच्या विषयी, स्वतःच्या आर्थिक गोष्टींविषयी, आर्थिक प्रगतीच्या विषयी, एखाद वेळेला जातकाला मातेविषयीचे किंवा पत्नीविषयीचे प्रश्न असू शकतील. त्यानंतर तिथे त्याची विवाहाची समस्या असू शकेल. एकतर विवाह जुळत नसेल, विवाहामध्ये विलंब होत असेल, अशा तऱ्हेची समस्या असू शकेल. असं का? कारण तिथे कर्क राशीमध्ये जेव्हा गुरु आहे आणि तिथे आपण त्या चंद्राचा विचार करतोय म्हणजे त्या कर्क राशीच्या बाबतीमध्ये. म्हणून मग तिथे मी तुम्हाला मातेच्या बाबतीमध्ये आणि पत्नीच्या बाबतीमध्ये का तर तिथे कर्क राशीमध्ये चंद्राचा जेव्हा आपण विचार करतो, तर तिथे पत्नीच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचदा हा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि त्यानंतर जिथे आपण पुढे जातो थोडंसं, तर वृश्चिक राशीकडे जेव्हा आपण येतो, तर जातक हा भाग्याच्या प्रतीक्षेत असलेला, परंतु त्याला भाग्याची गणितं उलगडत नसलेला त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. का? कारण जेव्हा तिथे वृश्चिक राशी आणि गुरु हे तत्व तुम्हाला समोर येतं, तर तुम्हाला लगेच लक्षात घेतलं पाहिजे, की वृश्चिक राशी सहज रीतीने किंवा कुठल्याही पद्धतीने अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला भाग्य असं काही मिळू देणार नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचदा खस्ता-खाणं आलं, बऱ्याचदा त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत, त्या त्रासदायक होणं आलं. त्याच्यानंतर तिथे अचानक एखाद वेळेला भाग्योदय होणं आणि अचानक एखाद्या वेळेला मनुष्य खाली येणं आणि पुन्हा एकदा तो त्याच्यामध्ये उभारी घेणं, जो मंगळाचा गुणधर्म आहे, त्याच्यानुसार तिथे जातक पुढे जायला सुरुवात करतो. त्यानंतर तिथे असंही होतं, की बऱ्याचदा तिथे जातकाचा भाग्योदय हा त्याच्या अपेक्षेप्रमाणे न होता त्याच्या अपेक्षेपेक्षा कैक पटीने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो. अनपेक्षित असं भाग्य त्याच्या वाट्याला येतं आणि त्यामध्ये जातक प्रसन्न होऊन जातो. त्यानंतर तिथे मीन राशी पाहिल्याच्या नंतर आपल्याला हा भाग लक्षात घेतला पाहिजे, की जातक हा तीर्थक्षेत्र, देवस्थानं किंवा त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबियांच्या सोबत तिथे भ्रमण करण्याच्या जास्तीत जास्त इराद्यामध्ये असण्याचा संभव जो आहे तो तिथे दाखवला जातो. अधिक जर समजा आपण त्याच्यानंतर असा विचार केला, की एखाद्या जातकाला तिथे आरोग्याच्या विषयी काय समस्या असू शकतात. तर कर्क राशीकडे गेल्याच्या नंतर आरोग्याच्या विषयीची समस्या ही रक्ताच्या संबंधित ते हृदयाच्या संबंधापर्यंत असू शकते. त्यानंतर तिथे हृदयाला सूज येणं वगैरे कारण गुरुकडे सूज हा प्रकार आहे. त्यानंतर तिथे वृश्चिकेकडे गेल्याच्या नंतर तिथे ज्याला आपण जननेंद्रियांचा भाग म्हणतो, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे जातकाला काही सूज येणं किंवा काही समस्या ज्या आहेत, तर तशा प्रकारचा समस्येचा भाग तिथे असू शकतो. त्यानंतर तिथे जर मीन राशीकडे आपण गेलो, तर मीन राशीकडे पावलांचा भाग येतो आणि ती पावलं जी आहेत, तर त्या पावलांच्या बाबतीतली काही वेळेला दुखापत होणे किंवा पावलं दुखणे किंवा पावलांच्या बाबतीमध्ये काही समस्या तयार होणे, असा भाग होऊ शकतो. पण तुम्हाला ज्यावेळेला हे कार्ड येणार आहे, या कार्डच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता जातकाचा नेमका प्रश्न काय आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. समजा जातक तुमच्याकडे आलेला आहे आणि जातकाने तुम्हाला असं सांगितलं, की मला तिथे परदेशामध्ये नोकरीसाठी संधी मिळेल का? तर परदेशामध्ये नोकरीसाठी संधी मिळेल का? असं विचारल्याच्या नंतर तुम्हाला तत्काळ त्याच्यामध्ये कुठे गेलं पाहिजे? तर मीन राशीकडेच गेलं पाहिजे आणि कार्ड जे आलेलं आहे, ते जलतत्वाचं कार्ड आलेलं आहे आणि ते जलतत्वाचं कार्ड हे 3 अंक दर्शवणार आहे. तर जेव्हा हे जलतत्वाचं कार्ड 3 अंक दर्शवतं, त्यावेळेला तिथे मीन राशी, व्ययस्थान
हा भाग आपल्या लक्षात घ्यायचा आहे, हा जातकाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. मग तिथे त्याला सांगायचं की तुमचं काम हे नक्की होईल, मनासारखं होईल. मनासारखं का म्हटलं मी? कारण त्याच्यामध्ये तिथे कर्क राशीचा देखील अंतर्भाव आहे. मन त्याच्यामध्ये आपलं दर्शवलं जातं. तुमचं काम मनासारखं होईल, काही चिंता करू नये. त्यानंतर या संधीमुळे तुमचं भाग्य जे आहे, तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत, त्या अचानकपणे त्याच्यामध्ये चांगल्यापैकी तुम्हाला प्रतिसाद देतील. कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी येणार नाहीत. पहिले थोडेसे कष्ट येतील, परंतु तुमचं भाग्य जे आहे, ते अनपेक्षित पद्धतीने वर येईल. काही चिंता करू नये. मग त्याच्यामध्ये जातकाला आपल्याला असं उत्तर दिलासा देता येतो. कधी-कधी जातक आपल्याला विचारतो, की "बाबा या माझ्या मार्गामध्ये कोणत्याही तऱ्हेचे अडथळे येऊ नयेत, त्यासाठी मी काय उपाय करावा?" बरोबर आहे. आता तोच प्रश्न या कार्डवरून आपल्याला सांगता येणं कठीण आहे. कठीण म्हणजे सांगू नये असा नियम आहे. परंतु जर समजा उपायाचा प्रश्न त्यांनी विचारला आणि हेच कार्ड आलं, मग तिथे तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे, की तुम्हाला परमेश्वराची भक्ती कारण 3 अंक म्हटल्याच्या नंतर गुरुतत्व आलं. मग तिथे गुरुतत्वाची भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये जो दत्तगुरूंचा किंवा महादेवांचा जो जप आहे किंवा ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जसं गुरु म्हणून एखाद्या संत श्रेष्ठाला तिथे हे केलं असेल, तर त्यांच्या बाबतीमध्ये तिथे ती उपासना किंवा नामस्मरण जे आहे ते गुरूंच्या बाबतीतलं करू शकतात. अधिक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परमेश्वराची उपासना करताना महादेवांची उपासना करणं याच्यामध्ये अधिक श्रेयस्कर ठरतं. त्यानंतर जर समजा तिथे जातक स्वयं दत्तगुरूंची उपासना वगैरे करणारा असेल, तर त्याने पुन्हा एकदा त्या मार्गाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर समजा आपल्याला तिथे त्याने विचारलं, की माझ्याकडे माझ्याकडे ज्या काही गोष्टी सध्या चालत आलेल्या आहेत, तर त्या भविष्यामध्ये त्याच्यामध्ये गेनिंग होईल का? वाढ होईल का? किंवा त्याच्यामध्ये काही कमतरता येईल का? कारण जातकाची सध्याची परिस्थिती पण बऱ्याचदा चांगली असते आणि तो पुढच्या आणखीन चांगल्या संधीच्या शोधामध्ये असतो. तर त्यावेळेला तिथे गुरूचं तत्व असल्याने तुम्ही त्याला त्याच्यावरही पॉझिटिव्हली उत्तर देऊ शकता. बरोबर आहे? म्हणजे तिथे कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला याच्यामध्ये निगेटिव्ह उत्तर देता येत नाही. ओके. फक्त आजारपणाचा प्रश्न असल्यास तुम्हाला आजारपण ओळखता येतं ते अशा प्रकारे. येतंय लक्षात? हॅलो? हो, हॅलो? आलं सर. ओके. हां. बरं. आता त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन दुसरं कार्ड पाहायचं आहे. आता आपल्याला चौकटचा 4 अंक चौकटचा 4 अंक आपल्याला पाहायचा आहे. तर जेव्हा आपण चौकटचा 4 अंक पाहणार आहोत, तर त्यावेळेला तिथे 4 म्हणजे हर्षल किंवा राहू अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आता तुम्ही ठरवा, की तुम्हाला हर्षल पाहिजे की राहू? मग त्याच्यामध्ये दोन्हीकडे फलादेश जे आहेत, ते फलादेश तुम्हाला उत्तम रीतीने सांगता येतात, देता येतात. ह- हर्षल बघू राहू सर. सर, राहू. बरं ठीक आहे. दोन्ही यांनी आपण बघू. बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो, की प्रश्न जसा असेल ना, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ग्रहाचा विचार करा. एखाद्याचा प्रश्न हा राहूच्या संबंधातला असू शकतो. एखाद्याचा प्रश्न हा हर्षलच्या संबंधातला असू शकतो. हर्षलकडे न्यूमरॉलॉजी शिकताना हर्षलकडे जरा जास्ती बारकाईने पाहायला लागतं. कारण त्याच्यामध्ये भाग असा आहे, की जेव्हा आपण हर्षलचा विचार करतो, तर हर्षल सारखा ग्रह हा न्यूमरॉलॉजीमध्ये एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावत राहतो. पण बऱ्याचदा त्याच्यामध्ये लोकांना 4 अंक हर्षल म्हटल्याच्या नंतर ते नाही म्हणतात. तर आम्ही राहूचंच कारकत्व त्याच्यामध्ये पाहू. राहूचं कारकत्वही पाहायला हरकत नाहीये. परंतु हर्षल आणि राहू या दोघांमध्ये प्रचंड तफावत आहे. हर्षल हा खूप हुशार आणि एकांतवास प्रिय ग्रह आहे. हर्षलकडे संशोधनात्मक वृत्ती मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. तो तशा पद्धतीचा ग्रह आहे आणि राहू हा जरी एकांतामध्ये राहणारा असला तरी सुद्धा तो अंधकारात राहणार आहे आणि त्याच्यामध्ये अंधकार जो आहे तो राहूला आवडतो. राहू हा धुक्यामध्ये राहणार आहे. राहू हा धुरक्यामध्ये राहणार आहे. राहू हा परागंदा होणार आहे. हर्षल परागंदा होणारा नाहीये. हर्षल एकांतवास शोधणार आहे आणि त्याच्यामध्ये कार्यरत होणार आहे. मग अशा वेळेला तिथे समजा आपण चौकटचा 4 अंक जर पाहिला, तर चौकटचा 4 अंक हा त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व दर्शवतो. आता पृथ्वी तत्व दर्शवल्याच्या नंतर तिथे पृथ्वी तत्वामध्ये 2 म्हणजेच त्याच्यामध्ये वृषभ राशी, त्याच्यानंतर तिथे कन्या राशी आणि नंतर मकर राशी. अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये तुम्हाला
जो हे आहे तो करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये प्रश्न काय असेल याच्यावरती आपण थोडासा विचार करूया. जातकाचा प्रश्न काय असेल? तर तुम्ही बघा, शिक्षणाचा प्रश्न असू शकतो, आरोग्याचा प्रश्न असू शकतो, त्यानंतर तिथे विवाहाचा प्रश्न असू शकतो, कुठल्याही तऱ्हेच्या शत्रुत्वाचा प्रश्न असू शकतो, कोर्ट केसचा प्रश्न असू शकतो, कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न असू शकतो. तुम्ही एखाद्याने जर मला समजा व्यवस्थित प्रश्न विचारला तर मला त्याच्यावरती तुम्हाला चांगल्यापैकी उत्तर देऊन समजावता येईल आणि त्या हर्षल किंवा राहूच्या बाबतीतले जे कंगोरे आहेत ते आपल्याला उलगडता येतील. बोला, प्रश्न कोणी विचारेल? जनरल प्रश्न विचारा, म्हणजे तुमचा सर आरोग्यावर बोलू. सर्वातला असा नाही, जनरल प्रश्न विचारा. बोला. आरोग्यावर बोलू सर. नाही नाही, असं नाही. प्रश्न जरा व्यवस्थित विचारा ना. काय म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे? सर माझी रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस होती. हम्म. विचारू सर? कळसकर हा, बोलतो. बोला बोला. हा, तर तिथे म्हणजे लिव्ह व्हॅकन्सी अशा मला 4-5 मिळाल्या, परंतु मी तिथं काही कायम झाले नाही. ह्याचं मला खूप दुःख होतं आणि आहे. हम्म. हम्म. सर्व्हिसचा प्रश्न सर. बरं. आता बघा मॅडम, की जसं तुमचं तिथे सर्व्हिसचं कोणतंही गणित जे आहे ते कायम झालं नाही, तर याच्यामध्ये काय दर्शवलं जातं? तर इथे तुम्हाला हर्षल नाही, तर इथे तुम्हाला राहूचा अंतर्भाव जो आहे तो दर्शवला जातो. बरोबर आहे. मग हो आता सर. जर समजा तिथे आपण उत्तर द्यायचं झालं जातकाला, आता जातकाला आपण हर्षलचं वर्णन आणि राहूचं वर्णन नाही करत बसायचं. जातकाला आपण कशा प्रकारे सांगायचंय ते मी तुम्हाला सांगतो. हा जातकाला सांगताना आपण असं सांगायचं आहे की तिथे ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत होतात, तर त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला गुप्त शत्रू जे होते, ते गुप्त हा शत्रू खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. जे लोक तुमच्याबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही तुमच्या बाजूने आहोत किंवा तुमचे आम्ही हितचिंतक आहोत असं दर्शवण्याचा प्रयत्न करत होते, तर ते लोक ऍक्च्युली तुमच्या बाजूने नव्हते. त्यांचा तसा काही उद्देश नव्हता. फक्त त्यांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी किंवा तिथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये पुढे जाऊ नये आणि तुम्ही त्यांच्या मागे राहावं अशा पद्धतीने तिथे करण्यासाठी बऱ्याच लोकांनी तिथे प्रयत्न केले असतील आणि त्या माध्यमातून तुम्ही मागे राहिलात. काही लोकांचं तिथे तुम्हाला गायडन्स जे मिळालं ते गायडन्सच चुकीच्या पद्धतीने मिळालं असेल. काही लोकांनी तुम्हाला तिथे चुकीच्या पद्धतीने गायडन्स देणं, त्यानंतर तुम्हाला नंतर त्याचा उलगडा होणं, की आपल्याला हा मार्गदर्शन जो काही मार्गदर्शक जो काही होता तो चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला सांगत होता. काही मित्रमंडळी जी होती किंवा जे काही आपले जवळचे सोबती जे असतात, कलिग्स ज्याला आपण म्हणतो, कलिग्स जे हो होते, तर ते हो हो कलिग्स त्याच्यामध्ये आपल्यालाच पाण्यात पाहत होते. हो हा सर. जो काही भाग आहे तो आपल्याला तिथे नंतर लक्षात येतो. मग तिथे तुम्हाला या गोष्टीचं वर्णन जे आहे ते राहूच्या माध्यमातून करता येतं. आता तिथे जर समजा एक तुम्ही असा प्रश्न कराल, की मला तिथे असं का डावललं गेलं? तर हा हा त्याच्यामध्ये तुमची काम करण्याची सचोटी, तुमचं काम करण्याची पद्धती आणि तुम्ही अमुक एका पद्धतीने काम करता, तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला मिळणारा सक्सेस जो आहे, तर तो त्याच्यामध्ये इतरांना खपत नसेल. त्याच्यानंतर हो तुमची संशोधनात्मक पद्धतीने काम करण्याची जी काही हे असेल, तर त्या पद्धतीसाठी कोणाचा तरी त्याच्यामध्ये नक्की विरोध असेल. कारण हर्षल हा कसा आहे, की हर्षल आपल्या पद्धतीने काम करणार आहे. हर्षल दुसऱ्याच्या पद्धतीने काम नाही करत. हर्षलचं म्हणणं हो असतं, की मी माझी स्वतःची सिस्टम इन्व्हेंट करीन आणि त्या पद्धतीने काम करीन. मी हो दुसऱ्याचं तिथे गणित उगाळत बसणार नाही. अशा पद्धतीने हर्षल काम करणार असतो. म्हणजे मी तुम्हाला अगदी सांगतो, की समजा एक साध्यातला साधा जरी कामगार असेल, कामगार म्हणतोय मी, म्हणजे हा तुम्ही हा तिथे ऑफिस वर्क करत असाल, परंतु त्याच्यामध्ये मी कामगार म्हणतोय. जो हा कामगार त्याच्यामध्ये मेहनत मजुरी करत असतो, असा कामगार सुद्धा जर समजा हर्षलच्या अखत्यारीमधला असेल, तर हा तो त्याच्यामध्ये आपली स्वतःची काम करण्याची एक वेगळी पद्धत निर्माण करतो आणि ती हो पद्धत निर्माण केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इतर लोकांना ती पद्धत पसंत नसते. कारण हर्षल हा मुळातच एकांतवास प्रिय ग्रह आहे. हो हो मग सर. तिथे सगळी गोष्ट जी आहे ती तुम्हाला उलगडून येते, की कोणत्या प्रकारे तुम्हाला डावललं जातं, कसल्या मुद्द्यांमुळे तुम्हाला डावललं जातं. बघा, माणसाला डावलण्यासाठी तिथे त्याची हुशारी हा पहिला मुद्दा असतो. हो जर हो एखाद्याच्या हुशारीला डावलायचं असेल, तर लोक काय करतात, पहिल्यांदा त्याच्याशी मैत्री करतात. त्याच्याशी मैत्री करून त्याच्याशी सलगी करतात. पहिला काही काळ त्याला कळू देत नाहीत आणि नंतर मग त्याची हुशारी दाबण्याकरता आपल्या मैत्रीचा वापर करतात. मग इथे तुम्हाला राहूचा संदर्भ जो आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. मग तिथे हुशारी कोणाकडे आहे, तर हर्षलकडे आहे. पण तीच हुशारी दाबण्याची हुशारी कोणाकडे आहे, तर ती राहू. राहूकडे आहे. हा हा
म्हणजे किती तुम्हाला एका पत्त्यामधून किती कंगोरे तुम्हाला उलगडत जातात याचा विचार करा. म्हणजे अगदी बरोबर आहे सर. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा उलगडा होऊन जातो की आपल्या बाबतीत काय घडलं असेल. बरं, ते नंतर कळल्यानंतर मग नंतर समजा आता वय 51-52 असेल त्या XYZ व्यक्तीचं सर, हम्म. 59 पर्यंत सर्व्हिस आहे, नंतर मग लागू शकते का सर काही दिवसांनी त्याच्यावर उपाय मॅडम वगैरे केले तर? मॅडम आता कसं आहे माहितीये का, हा प्रत्येक शिक्षण संस्था म्हणा किंवा कोणतीही संस्था म्हणा, तर त्या हा. संस्थेचे आपले एक स्वतःचे नियम असतात हो. आणि त्यांच्या नियमांमध्ये जर समजा काही गोष्टी बसत असतील, हा. त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर समजा काही गोष्टी बसत असतील, तर त्या त्यांच्या नियमांप्रमाणे होतील. हो सर. नियमांना डावलून एखादी गोष्ट होऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही? काय सर काय? नियमांना डावलून म्हणजे हा त्या हा. संस्थेचे जे काही नियम असतील, तर त्या नियमांना डावलून एखादी गोष्ट होणार नाही. येणार नाही. हा. ओके सर, त्या अगदी संस्थेचा बरोबर जर सर, समजा अगदी असा बरोबर. नियम असेल की तिथे तुम्हाला 55व्या वर्षी पण तिथे काही तुम्हाला बेनिफिट्स मिळणार असतील, तुम्हाला जे हा हवे ते बेनिफिट्स मिळणार असतील, तर हा ते तुम्हाला मिळू शकतील प्रयत्न केल्यास. मग तिथे तुम्हाला काय केलं पाहिजे की अशा लोकांपासून दूर राहण्याकरता, हा पासून संरक्षण मिळण्याकरता हा. राहूला जास्तीत जास्त प्रसन्न करणं गरजेचं आहे. मग आता राहूचा मंत्र हा त्याच्यावरचा प्राथमिक पद्धतीतला उपाय आहे. राहूचा ओके मंत्र सर. करणे हा प्राथमिक पद्धतीतला उपाय आहे. मग ओके. बाकीचे पुढचे जे काही, जर समजा तुम्हाला खरोखर तुम्ही इच्छुक असाल तर मला फोन करा, मी तुम्हाला सांगेन काही. ओके सर. ओके, आणि मग अगदी तो बरोबर झाला आहे तर सर, अगदी बरोबर आहे. रेमेडीचा क्लास होऊन जाईल मग इथे. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. ओके. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला तिथे इस्पिक इस्पिक म्हणजे वायुतत्व. वायुतत्वाचा 4 अंकाचा जो ग्रह आहे, तो वायुतत्वाचा 4 अंकाचा ग्रह आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. आता वायुतत्व म्हटल्याच्या नंतर मिथुन राशी आली, तुळ राशी आली आणि कुंभ राशी आली. आता मिथुन, तुळ आणि कुंभ या 3 राशींच्या माध्यमामध्ये ज्या वेळेला आपण वायुतत्वाचा अभ्यास करून जेव्हा राहूच्या बाबतीमधलं उत्तर देतो, तर तेव्हा आपण म्हणतो की राहू हा मिथुनेमध्ये उच्चीचा होतो. ठीक आहे, कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून तिथे तो उच्चीचा होतो देखील. पण त्याच्या बाबतीमध्ये तिथे आपल्याला जेव्हा विचार करायचा असतो किंवा एखादा प्रश्न हाताळायचा असतो, तर त्यावेळेला तो कसा हाताळावा. आता जर समजा त्याच्यामध्ये मिथुन राशीमध्ये राहूचा आपण विचार केला, तर तिथे भावंडांच्या संबंधितली समस्या, त्यानंतर जातकाला तिथे त्याच्या आजूबाजूच्या कोणीतरी व्यक्ती म्हणजे ज्याला आपण शेजारी वगैरे म्हणतो, तर अशा पद्धतीने तिथे त्रास देणारे किंवा हा त्यांना त्रास देणारा अशा पद्धतीचा मनुष्य असू शकतो. अधिक ही व्यक्ती त्याच्यामध्ये वाचन करणं, एखाद्या गोष्टीचं आकलन करणं आणि एखादी गोष्ट जी आहे ती उत्तम रीतीने समजून त्या गोष्टीवरती आपलं एखादं मत प्रदर्शित करणं, ह्या गोष्टींमध्ये ही व्यक्ती तरबेज असू शकते. कारण त्याच्यामध्ये मी तिथे हर्षलचा विचार केला म्हणून. आता त्याच्यानंतर तिथे आपण तुळ राशीच्या बाबतीतला विचार केला, तर तुम्हाला माहिती आहे की तुळ राशी म्हटल्याच्या नंतर आपण तिथे सप्तम स्थानामध्ये येणारी जी राशी आहे, त्या सप्तम स्थानात येणाऱ्या राशीचा विचार करायचा. म्हणजे ती शुक्राची राशी, वैवाहिक सौख्याची राशी, आपल्या जोडीदाराची राशी, आपल्या प्रजेची राशी आणि त्याच्यानंतर तिथे आपल्या विरुद्ध किंवा आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या बाबतीमधली जी काही म्हणजे लोकांची आपल्या बाबतीतली जी काही मतं आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लवकर उलगडा करता येतात. मग तिथे हर्षल असल्यास काय? तर हर्षल असल्यास आपण जेवढे हुशार आहोत त्याच्यापेक्षा कैक पटीने किंवा त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त हुशार जे आहेत ते आपल्या समोरचे लोक आहेत. त्यानंतर आपला जोडीदारही तसाच पद्धतीचा असू शकेल. अधिक त्याच्यानंतर जातकाच्या स्वतःच्या बाबतीत जर समजा हे कार्ड आलं असेल, जातकाने जर असं विचारलं, की तिथे माझ्या स्वभावामध्ये तिथे मला काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? कधी-कधी असेही प्रश्न येतात. हा खूप प्रश्न जो आहे, हा कमी लोक कमी वेळेला विचारतात. माझ्या स्वभावामध्ये किंवा माझ्या वागणुकीमध्ये मला काही बदल करण्याची इच्छा आहे का? आणि तिथे जर समजा असं कार्ड आलं, तर तिथे जातकाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की तुम्ही जे काही प्रदर्शन करता किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, त्याचं प्रदर्शन जे इतरांसमोर तुम्ही करता, तर ते बिलकुल करू नका. कारण तिथे राहू हा अंकाचा म्हणजे राहू ग्रहाचा अंमल जो आहे, तो त्याच्यावरती दाखवला जातो. आणि वायुतत्व ही कुठलीही गोष्ट तत्काळ पद्धतीने आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं, जसं आपण WhatsAppला एखादा मेसेज व्हायरल करतो, Facebookला एखादा मेसेज व्हायरल करतो, त्या पद्धतीने तिथे सिस्टम दाखवली जाते. पण त्यामध्ये जर समजा आपण असं त्याला सांगितलं, की तिथे
हर्षलचा विचार करून की तू तुझी हुशारी ही कुणाही समोर न दाखवता फक्त आणि फक्त तुझी हुशारी तुझ्या कामामध्ये तिथे दाखव, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला वेळ येईल तेव्हाच तुझं ज्ञान किंवा तेव्हाच तुझी जी काही गोष्ट आहे ती लोकांसमोर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न कर. तत्पूर्वी लोकांना काहीही तुझ्या योजनांबद्दल, तुझ्या शोधाबद्दल, तुझ्या संशोधनाबद्दल, तुझ्या कामाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल काहीही कुठेही वाच्यता करू नको. अशा पद्धतीचं त्याला मार्गदर्शन तुम्हाला करता येईल. कुंभ राशी म्हटल्याच्या नंतर मुळातच ती व्यक्ती तशी धीर गंभीर आणि रिझर्व स्वभावाची असते, आणि त्याच्यामध्ये काय होतं की ती रिझर्व स्वभावाची असल्याने कुठल्याही तऱ्हेने स्वतःबद्दलचा पत्ता इतरांना लागू देत नाही, पण इतरांच्या शोधामध्ये, इतरांच्या जीवनात काय घडतंय किंवा इतरांचं काय चाललेलं आहे याच्या बाबतीमधला जो शोध घेण्याचा आहे, तर त्याच्या बाबतीत ती व्यक्ती जास्त तरबेज असू शकते. आणि त्यानंतर तिथे जर आपण हर्षल ग्रहाचा विचार केला, तर हर्षल ग्रह हा तिथे जातकाची बुद्धिमत्ता तर व्यवस्थित दाखवतो, हुशार दाखवतो, परंतु त्याचा वापर जो आहे हा जातक कुठे आणि कशा प्रकारे करेल, विधायक कामासाठी करेल का त्याच्यामध्ये चुकीच्या कामासाठी करेल, हे तर त्याच्या प्रश्नावरती अवलंबून तुम्हाला राहावं लागेल की जातक नेमका कशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. आता तुम्हाला कुणाला काही त्याच्यामध्ये विचारायचं आहे, आजारपणाच्या बाबतीत म्हणालात तर त्याच्यामध्ये तुम्हाला राहू जो आहे हा, त्याच्यामध्ये जर आपण मिथुनेच्या बाबतीमध्ये विचार केला तर मिथुन राशी हा तुम्हाला स्किनचा डिसीज देणारा पार्ट दर्शवते. म्हणजे त्याच्यामध्ये शरीरातलं वायुतत्व आणि स्किन बुधाच्या अखत्यारीत येणारी त्याच्या बाबतीतला तुम्हाला डिसीज जो आहे तो दर्शवू शकते. त्याच्यानंतर तिथे हर्षलचा विचार केला तर मेंदूच्या बाबतीमध्ये, म्हणजे कधी कधी अतिहुशार व्यक्तींना अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये तयार होतात की ते लोक बऱ्याच गोष्टी कधी कधी विसरायला लागतात, बऱ्याच गोष्टी त्यांच्या स्मरणातून निघून जातात. ज्यांच्याकडे अपार बुद्धिमत्ता असते तीच बुद्धिमत्ता त्यांच्याकडून हळूहळू निघायला लागते. बघा कसं असतं, ह्या निसर्गाचा संसार का एक नियम आहे की त्याच्यामध्ये ज्या वेळेला जी गोष्ट आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये असते तीच गोष्ट आपल्यासाठी कधी कधी घातक ठरते. अतिबुद्धिमत्ता, जसं योद्ध्याचा अंत हा शस्त्रानेच होतो, तसंच आहे ते. जसं तुम्ही अनेक विख्यात डॉक्टर जर समजा पाहिले, म्हणजे काही वेळेला हृदयरोग तज्ञांचा मृत्यू सुद्धा हृदयरोगानेच झालेला आहे. असंच असतं, म्हणजे हा नियम आहे निसर्गाचा. अति हुशारी, म्हणजे रावणाकडे गर्व जास्त होता, त्याच्या अंताला कारण त्याचा गर्वच ठरला. असं बर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कुंभ राशीकडे जर आपण आलो तर कुंभ राशीकडे शरीरातला हाडांचा भाग जो आहे तो असतो. त्याच्यानंतर हाड आणि जॉईंट्स आपल्या शरीरामध्ये यांचा जवळचा संबंध आहे. राहूकडे जॉईंट्स आहेत. मग जर समजा राहूकडे जॉईंट्स असतील, इथे हर्षलचा संबंध नाहीये, मग इथे जर समजा राहूकडे जॉईंट्स असतील तर तिथे जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटीसाठी जॉईंट्स आहेत त्या तिथे जातकाला समस्याग्रस्त व्हावं लागू शकतं. एक तर त्यातलं वंगण संपणं, किंवा कधी कधी जातकाला त्याच्यामधून खटखुट खटखुट असा आवाज येण्याचा भाग होणं, तिथली जी काही सिस्टम आहे हाडांची ती झिजणं, अशा पद्धतीचा भाग देखील होऊ शकतो. स्पेशली त्याच्यामध्ये गुडघ्यांच्या बाबतीमध्ये आणि पायाच्या अँकलच्या बाबतीमध्ये हा भाग तिथे जातकाला भेडसावू शकतो. ओके. आता त्याच्यानंतर एक भाग मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार असाही आहे. आता एक मुद्दा आठवलाय म्हणून तुम्हाला मी सांगून ठेवतो की मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार पूर्ण भाग असाही आहे, शनीकडे हाडं येतात आणि त्याच्यानंतर पोटरी सुद्धा येते. मग ज्या वेळेला तिथे कुंभ राशी दूषित होते आणि कुंभ राशी दूषित झाल्याच्या नंतर जातकाला बऱ्याचदा डायजेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामध्ये होत असतो. का होत असतो? कारण या पोटऱ्यांमध्ये तिथे अशा प्रकारची काही सिस्टम आहेत आणि तिथे असणाऱ्या ज्या काही वेन्स आहेत तर त्या तिथे आपल्या शरीरामध्ये पचनाच्या बाबतीमधली खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. ती पचनाच्या बाबतीतली महत्वाची भूमिका पार पाडत असताना त्याच्यामध्ये जर समजा त्या पोटऱ्या कडक झाल्या तर पचन जे आहे ते कुंभ राशीच्या माणसाला खूप म्हणजे त्रासदायक पद्धतीने होतं. त्रासदायक म्हणजे पोट साफ न होणं, गॅसेसचं प्रमाण वाढणं, कॉन्स्टिपेशन होणं, पोट साफ होण्यासाठी खूप त्याला यत्न करावे लागणं, म्हणजे प्रयत्न करावे लागणं आणि त्याच्यानंतर औषधं वगैरे घ्यावी लागणं, अशा पद्धतीचा भाग तिथे तयार होतो. आणि तेच जर समजा त्या पोटऱ्या एकदम अशा नरम आणि व्यवस्थित असतील, कडक झालेल्या नसतील, म्हणजे तिथल्या
वेन्स ज्या आहेत त्या वेन्स मधून रक्त पुरवठा उत्तम रीतीने होत असेल तर मात्र त्याच्यामध्ये त्याला तिथे डायजेशन सिस्टम जी आहे ती चांगली असते, पचन संस्था जी आहे ती त्याच्यामध्ये चांगली असते. ओके, आलं लक्षात? हॅलो 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 हॅलो. हो सर. ओके, बर. हो सर सर, मी एक आवाज प्रश्न विचारला तर चालेल का? हा, बोला ना. सर म्हणजे मला एक प्रश्न आला होता की कॅनडाचं PR मिळेल का म्हणून असं. तर ते लग्नी त्यांच्या 4 आकडा आहे. तर म्हणजे कर्क लग्न आहे. तर म्हणून मी म्हटलं की ह्याच्यावरून आपण काही असं सांगू शकू का की समजा लग्नीचा 4 पत्ता धरून मॅडम, इथे आपण हे. पत्ता पत्ता पत्ता. हा, पण म्हणजे आपण 4च धरला पत्ता मग असं तर. नाही धरला तसं नाही. तुम्ही मला सांगा की बाबा पत्ता कुठला पाहिजे. तुम्ही मला सांगा चौकटचा एक का बदामचा नववा, काय तुम्ही तुम्ही मला पत्ता सांगा. वायुतत्वाचाच. हा. पत्ता सांगा तुम्ही मला. इस्पिकचं काय इस्पिकचाच धरू. हा. काय धरू? हे 4 धरूयात इस्पिकचाच. बरं, इस्पिकचा जर समजा आपण 4 अंक तिथे धरला तर इस्पिकच्या 4 अंकामध्ये काय तुमचं म्हणणं आहे की त्यांना PR PR मिळेल का? मिळेल का? हा, हा, म्हणजे परमनंट रेसिडेन्स. हा, हे परमनंट रेसिडेन्स जो आहे स्टेटस. तो त्यांना तिथे मिळेल का? हा, आता ते स्टेटस मिळेल का? हा. ओके, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये वायुतत्व म्हटल्याच्या नंतर आणि 4 अंक म्हटल्याच्या नंतर तिथे पहिल्यांदी ज्या वेळेला ही व्यक्ती प्रयत्न करेल तर त्यावेळेला त्यांच्या प्रयत्नांमध्येच काहीतरी त्रुटी राहून जातील आणि तिथे पहिल्यांदा त्यांचं काम तिथे बारगळून जाण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत कम्युनिकेशनच्या बाबतीमधल्या, डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमधल्या काही पूर्तता ज्या आहेत त्या पूर्तता होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं ते काम जे आहे थोडंसं थांबून जाईल. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की तिथे समोरच्या व्यक्तीबरोबर व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यामुळे किंवा अन्य काही गोष्टींमुळे त्यांचं हे काम जे आहे ते थांबण्याची शक्यता जास्ती आहे. परंतु ह्या व्यक्तीने इतरांना कुणाला काही न सांगता शांतपणे आपण आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन करून तिथे या कामाला अंजाम देण्याचा जर प्रयत्न केला, हे काम पूर्णत्वाला नेण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना त्याच्यामध्ये नक्की यश मिळेल आणि ही व्यक्ती त्याच्यामध्ये परमनंट रेसिडेन्स मिळवू शकेल कॅनडामधला. ठीक आहे सर. सर कधीतरी मला ना आपल्या कुंडलीच्या प्रमाणे पण कुठली स्थानं बघायची ते कधीतरी म्हणजे दुसऱ्या कुठल्या लिहायची किंवा म्हणजे मला सुरुवातीला कळलं नाही. सांगतात नाही नाही, मला एखाद्या. पण मला कळलं नाही. म्हणजे नेमका तुमचा प्रश्न म्हणजे काय? आपण पारंपरिक कुंडलीप्रमाणे जर बघायचं ठरवलं तर हं. कुठली स्थानं ह्या PR करता, म्हणजे हा पहिल्यांदाच असा प्रश्न आल्यामुळं म्हणजे PR करता भाग्यस्थान, तुम्हाला व्ययस्थान आणि मॅडम कसं असतं तृतीय. हा. त्यांना तिथे रेसिडेन्स हवा आहे. मग तिथे हो, तुम्हाला चतुर्थ स्थान डॅमेज त्यानंतर असलं पाहिजे ते. हा. ऐका, चतुर्थ स्थान सरकारी कामकाजासाठी, षष्ठ स्थान मग कोणत्याही प्रकारचं सरकारी कामकाज असो, कॅनडाचं सरकार असो का भारताचं सरकार असो, तिथे तुम्हाला षष्ठ स्थान आणि त्याच्यानंतर तिथे व्ययस्थान या 3 स्थानांचा विचार करावा. आणि मुळातच जातकाचं लग्नस्थान तर हे आपण पाहतोच. ठीक आहे सर. म्हणजे भाग्यस्थान आणि भाग्याचा आणि तृतीयाचा नाही काही म्हणजे लावला तरी चालेल, म्हणजे तृतीय भाग्याचा डॉक्युमेंटेशन साठी. तृतीय स्थानाचा काही प्रश्नच नाही येत ना त्याच्यामध्ये. तृतीय स्थान आपण कशासाठी पाहतो? पत्रव्यवहार, हा, डॉक्युमेंटेशन साठी. डॉक्युमेंटेशन साठी. मग जर समजा तिथे तुम्ही तृतीय स्थान पाहणार असाल तर तिथे तृतीय स्थान जिथे तुम्ही जाऊन हे करणार आहात तर तिथे षष्ठ स्थान पाहणं फार गरजेचं आहे. नुसतं तृतीय स्थान नाही, षष्ठ स्थान पाहिलं पाहिजे आणि नंतर व्ययस्थान पाहिलं पाहिजे. आलं लग्नस्थान, लक्षात सर. षष्ठ स्थान, चतुर्थ स्थान, व्ययस्थान. जातकाच्या चतुर्थामध्ये जर समजा एखादा असा ग्रह असेल की तो ग्रह त्याच्यामध्ये मंगळासारखा ग्रह असेल तर त्या जातकाला मंगळच आहे सर. हा तुळेचा मंगळच आहे. हा म्हणूनच त्या जातकाला तिथे पुढे जाऊन दुसऱ्या देशामध्ये सेटल होण्याची इच्छा आहे. पण मंगळ सहजासहजी कुठेही जाऊन स्थिर व्हायला देत नाही. कुठेही जाऊन स्थिर व्हायला देत नाही. तो एका जागी कधीच स्थिर होत नाही. चतुर्थातला मंगळ तो ही दरवेळेला शक्यता इथून वाटली तिथे मला. तिथून तिथे इथून तिथे तो धावपळ करतच राहतो. असं आहे. आणि व्ययात पण केतू आहे सर त्या बाईच्या. आणि गुरु राहू षष्ठात आहे.
तर त्यावरनं असं स्ट्रॉंग वाटते पत्रिका आणि दशमात लग्नेश चंद्र आहे. पण तुम्ही तुम्हाला म्हणताय तसं परदेशात जाण्याकरता बरेच ग्रह कारणीभूत होऊ शकतात. व्ययामध्ये एखादा ग्रह जरी असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकता. मीन 5 राशीमध्ये वर्षापासून आहेत ते ऑलरेडी. हा मीन राशीमध्ये किंवा व्ययस्थानामध्ये एखादा जरी ग्रह असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथे जाण्याची मुभा मिळते. बाकीचे आपण योग नाही पाहतो. फक्त हा एक तुम्हाला एक मुद्दा सांगतोय. तिथे जाऊ शकतो मनुष्य, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये दुसऱ्या देशात जाऊन तिथे स्थायिक होणं याच्यासाठी त्यांच्या देशातलं जे सरकार आहे त्या सरकारशी तुमचं जे डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा इत्यादी गोष्टींची पूर्तता जी आहे ती व्हायला पाहिजे. आणि ती तिथे होताना आपल्याला षष्ठ स्थान पाहणं गरजेचं आहे. आणि व्ययस्थान या तिन्ही स्थानांमध्ये जर बलवत्ता असेल तर होऊ शकतं. आता यांच्या षष्ठमध्ये तिथे गुरु आणि राहू आहे. गुरु राहू आहे. हो मग तिथे धनुचे. हे सगळं काम करता 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 त्यांना कन्फ्युजन पण स्वतःला बरंच तयार होईल किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्यांना तिथे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आर्थिक नुकसानाच्या दाखवल्या जातात. म्हणजे पैसा अतिरिक्त खर्च होईल कारणाशिवाय. असं आहे. बोला. आणि सर म्हणजे असं म्हणता येईल का की व्ययातला केतू डिटॅचमेंट म्हणजे तिथे तो नाही त्याला स्थायी होण्यासाठी हे करेल, कारण डिटॅचमेंटचा कारक आहे. तर व्ययात केतू येणं म्हणजे आपल्याला तिथून तो हे करायला बघेल का, असं म्हणजे मंगळात असं खूप आता मला सांगा वियर्ड मॅडम की कॉम्बिनेशन. यांची इच्छा अशी आहे का इथलंही नागरिकत्व टिकून राहावं आणि तिथलंही नागरिकत्व मिळावं? ते नाही विचारलं मी खरं, ते नसावं विचारा. बहुतेक तसं, कारण हा. पूर्ण फॅमिली शिफ्ट होतीये. 2 मुली आणि त्या झाल्या आहेत. आता त्यांना PR मिळालं की मिस्टरांना पण बोलवून घेणार ते. कारण यांच्या पत्रिकेमध्ये असं दाखवलं जातं की यांचा इरादा हा काही काळाने बदलू शकतो. मेडिकल रिझन साठी असं मला वाटतंय सर की त्यांना इंडियामध्ये परत यावं लागेल, कारण जे काय असेल ते कारण, अं, जे कारण हा असेल ते, पण तिथे यांचा इरादा परत बदलण्याची शक्यता दाट आहे. त्या तिथे राहतीलच असं नाही, तर परत आपला इरादा बदलतील आणि तिथून परत इथे येतील. म्हणजे त्यांची चंद्र असला तरी सर, आणि त्याच्या बोला बोला. मेषेच्या चंद्र आहेत त्यांचा, तरी सुद्धा इरादा बदलू शकतात त्या का सर? मॅडम, रेसिडेन्सच्या बाबतीतला जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये आपण मेषेचा चंद्र असेल तरी सुद्धा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा म्हणजे सिंह राशीचा चंद्र असेल तरी सुद्धा जातकाच्या इच्छेमध्ये बदल हा होऊ शकतो. कारण तिथे चतुर्थात मंगळ आहे. मुळात जातक एका ठिकाणी कधी स्थिर राहणारच नाही, हा त्याचा एक गुणधर्म आहे. आणि त्यानंतर यांच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थानात केतू सुद्धा आहे. केतू असल्याच्या नंतर तो परत एकदा तिथे मायदेशीची ओढ दाखवतोच. ती व्यक्ती परत इथे येण्यासाठी इच्छुक असणार. ते आता कितीही तुम्हाला म्हणाले की नाही मला नाही यायचं, सगळे तिथे सेटल होतील, असं होईल तसं होईल, सगळं सगळं तुम्हाला त्या सांगतील, पण नंतर इरादा जो आहे तो तशा पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. बरं, लेले मॅडम बोला. लेले मॅडम बोला, माईक ओपन केलाय तुम्ही, बोला. बरं ठीक आहे. बरं, आता आपल्याला तिथे जलतत्वाच्या 4 अंकाकडे जायचं आहे. आता जेव्हा आपण जलतत्वाच्या 4 अंकाकडे जाऊ शकतो तर जातोय तर त्या वेळेला तिथे जलतत्वाचा 4 अंक म्हणजे तिथे कर्क राशी, बरोबर आहे. कर्क राशीच्या नंतर वृश्चिक राशी आणि नंतर मीन राशी. मग आता इथे आपल्याला जर समजा राहू ग्रहाचा अंतर्भाव करायचा असेल तर कर्क राशीमध्ये राहू म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जातकाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा जातकाच्या वास्तव्याच्या बाबतीमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये मनात भय असणं, सततची भीती असणं, अनेक आपल्या आप्त इष्टांविषयीच्या शंका किंवा त्याच्यानंतर तिथे जे आपल्या सोबत आहेत तर त्यांच्या विषयीच्या शंका जातकाच्या तिथे मनामध्ये जास्तीत जास्त असणं असं त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. असं का? कारण जेव्हा आपण कर्क राशी पाहतो तर कर्क राशी ही त्याच्यामध्ये भावनिक
भाग जो आहे आणि आपल्या मनाचा भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दर्शवू इच्छिते. मग त्याच्यामध्ये जर समजा कर्क राशी ही जिव्हाळ्याची राशी असेल तर त्याच्यामध्ये राहू आल्याच्या नंतर राहू हा शंका उपस्थित करतो, राहू हा प्रश्न उपस्थित करतो, राहू हा संशयास्पद वातावरण उपस्थित करतो आणि तिथे बऱ्याचदा जातकाला आपल्या वास्तव्याबद्दल, आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दल किंवा अन्य काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तिथे जातकाला थोडंसं संशयास्पद शंकेखोर वातावरण वाटू शकतं आणि ते तसं त्याला कधी कधी वाटतं. आरोग्याच्या विषयीची चिंता जी आहे तर ती सुद्धा त्याला वाटते. हृदयाच्या बाबतीतली चिंता, फुफ्फुसांच्या बाबतीतली चिंता, श्वसनाच्या बाबतीतली चिंता, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याला तिथे पाहता येतो. आणि त्यानंतर जर समजा आपण जलतत्वामध्ये हर्षलचा विचार केला तर हा हर्षल त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्सच्या बाबतीमध्ये, विज्ञानाच्या बाबतीमध्ये खूप उत्तम रीतीने भविष्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो. एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मरीन्सच्या बाबतीमध्ये तिथे चांगल्यापैकी संशोधन करणं किंवा एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये सायन्सची कोणतीही जी शाखा आहे जी त्याच्यामध्ये जलतत्वाशी संबंधित असेल तर त्या शाखेच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करणं, अभ्यास करणं आणि त्याच्यामधून आपला नावलौकिक आणि त्याच्यामध्ये आपली विद्वत्ता, हुशारी जी आहे ती जगासमोर आणणं हा भाग त्याच्यामध्ये जातकाला मिळू शकतो. याच्यापेक्षा जास्तीत जास्त भाग जो आहे तर तो त्याच्यामध्ये वृश्चिक राशीकडे दडलेला आहे. परंतु वृश्चिक राशी ज्या वेळेला आपलं कार्य करेल तर त्यावेळेला ते कुणाही समोर त्याच्यामध्ये हर्षलच्या माध्यमातून पुढे येणार नाही. पण ज्या वेळेला वृश्चिक राशीतला हर्षल असेल तर त्यावेळेला व्यक्तीचा विचार हा व्यक्ती कधी बोलून दाखवत नाही, परंतु व्यक्तीच्या विचारांमध्ये खूप द्वंद्व चालू असतं. अधिकतम त्याच्यामध्ये व्यक्तीचे विचार हे विध्वंसकारी आणि त्याच्यामध्ये शत्रूचा नामोहराम करणे, शत्रूला नामोहराम करणे किंवा शत्रूचा पराभव करणे या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ते त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करत असणारे लोक असतात. का? कारण मंगळ हा मुळातच सेनापती असलेला ग्रह आहे. त्याच्यानंतर वृश्चिक राशी ही राशी अशा पद्धतीची राशी आहे की संशोधनात्मक पद्धतीची राशी आहे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून, त्या गूढ तत्वाच्या माध्यमातून, त्या गूढ शास्त्राच्या माध्यमातून तिथे जातक जो आहे तो आपल्यावर कुरघोडी करणाऱ्या माणसांना किंवा आपल्यावर कुरघोडी करणाऱ्यांना तिथे कशा पद्धतीने धडा शिकवावा याचे विचार खूप जास्त प्रमाणामध्ये करत असतो. ज्यांच्याकडे वृश्चिक राशीचा हर्षलचा तुम्हाला जर समजा तुम्ही भाग तपासलात तर त्या लोकांचे विचार हे खूप भयंकर असतात. म्हणजे त्यांच्याकडे जर समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी माहिती काढण्याचं ठरवलं किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मिळवण्याचं ठरवलं तर ते लोक इतक्या सहज रीतीने आणि इतक्या शार्प बुद्धिमत्तेने मिळवतात की इतर लोक त्या मिळवू शकत नाहीत. असा त्याच्यामध्ये वृश्चिकेचा हर्षल जो आहे तो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पण वापर करतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या तार्किक बुद्धीचा वापर करून या सगळ्या गोष्टींचा छडा लावत असतो. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हटलं की एखादा गुप्तहेर असेल किंवा एखाद्या बाबतीमध्ये माहिती काढणारा इंटेलिजन्स ब्युरोचा माणूस कसा असतो तर तशा प्रकारे यांची बुद्धिमत्ता काम करत असते. आता हा जलतत्वाचा जो काही हर्षल आहे, हा जलतत्वाचा हर्षल त्याच्यामध्ये अनेक शाखांमध्ये म्हणजे तिथे केमिकलची शाखा असो, जलतत्वाची शाखा असो किंवा त्याच्यामध्ये ॲटॉमिक रिसर्चची शाखा असो, याच्यामध्ये सुद्धा जसं की आता आदित्य एल1 म्हणा किंवा चंद्रयान 3 म्हणा, ह्या सगळ्या बाबतींमध्ये सुद्धा जे लोक कार्यरत होते तर तिथे सुद्धा हर्षल ग्रहाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव मोठ्या प्रमाणावरती दाखवला जातो आणि वृश्चिक राशीचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावरती तिथे दाखवला जातो. मग अशा पद्धतीने हा ग्रह जो आहे तो त्याच्यामध्ये कार्यरत ठरतो. आता जर समजा तिथे आपण राहूच्या बाबतीतला विचार केला तर राहू हा ग्रह तिथे जातकाच्या प्रश्नाला अनुसरून तुम्हाला तिथे उपस्थित करायचा आहे. जातकाचा प्रश्न काय असेल आणि कसा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. मग जातकाचा प्रश्न कोणत्या पद्धतीचा असू शकेल तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या ग्रहाचा वापर करावा तर तुम्ही एखादा मला प्रश्न विचारा. वैयक्तिक नाही, एक जनरल प्रश्न विचारा कोणीही. असं समजा की तुम्ही स्वतः तो जातकात आणि काही जनरल प्रश्न विचारा. बोला बोला भाई सर, बोला. हॅलो, माझा आवाज येतोय का? येतोय येतोय. हा, भोईर साहेब तुमचा आवाज नाही येत आहे. हा बोला, कुलकर्णी साहेब बोला. दुसरे विचारतील म्हणून मी म्हटलं दुसऱ्यांना विचारू दे, म्हणजे बरेच जण आहेत म्हणून मी वाट बघतोय. नाही, कोण विचारत नाही, बोला.
ज्याला प्रश्न विचारा म्हणजे आपल्याला तर सांगता येईल. एका मुलीची पत्रिका आली होती लग्नाच्या संदर्भात, तर काय बहुतेक काय काय मुलीची लग्न पत्रिका, तर नाही, कुंभेमध्ये पत्रिका बाजूला राहू द्या. मला फक्त याच्याविषयी एक प्रश्न सांगा. पत्रिका ओके नाही पाहिजे. ओके हा, बोला. एखाद्या गोष्टीत रिसर्च करायचा आहे, हा समजा आपलं ऑकल्ट सायन्सेस म्हणजे हा ज्योतिषशास्त्र, हा रिसर्च म्हणजे समजून घेऊन पुढे जायचं आहे, तर ते हा जमू शकतं का? म्हणजे तिथे आपल्याला ऑकल्ट सायन्सच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल तर इथे तुम्हाला दोनही ग्रहांचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये यश मिळेल का, असा तुमचा प्रश्न आहे कुलकर्णी साहेब? हो. हा, बरं. असं आहे की तेव्हा उत्तर देताना वृश्चिक राशी, ऑकल्ट सायन्स म्हटलं की तुम्हाला त्याच्यामध्ये राहूला वगळून चालणार नाही. कारण हे संपूर्ण शास्त्र जे आहे ते शास्त्र त्याच्यामध्ये राहूकडे येतं. आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानाचा आणि तर्कशास्त्राचा वापर करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे हर्षलचा विचार करणं गरजेचं आहे. आता कसं की जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहूचा विचार करतो, तुम्हाला तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये नक्की यश मिळेल, उत्तम रीतीने यश मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही संशोधनात्मक पद्धतीने कार्य करू शकाल. अधिक जेव्हा तुम्ही हर्षलचा विचार कराल तर तुमचं हे संशोधनात्मक कार्य लोकांच्या नजरेस न पडू देता किंवा कुठल्याही जनसमुदायाच्या समोर न करता तुम्हाला ते एकांतवासामध्ये करणं, एकांतवासामध्ये त्याचा अभ्यास करणं, त्याच्यामध्ये तुम्ही महारत हासिल करणं आणि नंतर जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये महारत हासिल होईल त्याच्यानंतर तुम्ही ते लोकांसमोर ज्ञान प्रदर्शित करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने कार्य केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्यापैकी यश मिळू शकेल. तुम्ही लोकांसमोर संशोधक म्हणून किंवा तुम्ही एखादा केलेला रिसर्च जो आहे तो लोकांसमोर चांगल्या पद्धतीने उजागर होऊ शकेल. नाहीतर त्याच्यामध्ये राहू सारखा ग्रह हा तुम्हाला त्याच्यामध्ये पदभ्रष्ट करू शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे काही वेळेला तुमचा जो काही मार्ग आहे तो मार्ग तो त्याच्यामध्ये भ्रष्ट करू शकतो. तो तुम्हाला भलत्याच मार्गाला घेऊन जाऊ शकतो. कारण राहू हा त्याच्यामध्ये मिसगाईड करणारा सुद्धा ग्रह आहे. मग आता जर ह्या दोनही ग्रहांना आपल्या सोबत ठेवायचं असेल आणि ह्या दोन्ही ग्रहांच्या नियमानुसार आपल्याला पुढे जायचं असेल तर तिथे राहूच्या बाबतीमधलं ऑकल्ट सायन्सचं ज्ञान किंवा राहूची ऑकल्ट सायन्सच्या बाबतीमध्ये असलेली योग्यता आपण तिथे अंगीकारून पुढे गेलं पाहिजे आणि हर्षलच्याकडे असलेली जी संशोधनात्मक वृत्ती आहे ती अंगीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. कधी कधी राहू हा संशोधन भटकवणारा आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट तुम्हाला सहज रीतीने मिळणार असेल तर ती सहज रीतीने न मिळता तो तुम्हाला त्याच्यामध्ये चार फाटे फुटलेले दाखवतो. कुठल्या मार्गाने हे तुम्हाला कळतच नाही. किंवा रेंगाळत रेंगाळत पण काम करणारा असा असू शकतो का नाही, राहू? रेंगाळत राहू काम करत नाही. राहू काय करतो माहितीये का, राहू तुम्हाला त्याच्यामध्ये काम फास्ट करायला लावेल. परंतु कसं होतं, कसं तुम्हाला सांगतो. आता जसं की आम्ही बऱ्याचदा ट्रेकिंगला वगैरे किंवा जंगलांमध्ये वगैरे तिथे जातो तर तिथे कधी कधी ज्या पाट्या असतात किंवा काय असतात तर त्या कधी कधी पुसट झालेल्या असतात, कधी कधी नसतातच. आणि माणूस औषधाला तिथे कधी कधी मिळत नाही. मग आपली गाडी इथून जावी का तिथून जावी याच्यासाठी तिथे एखाद्या कुठल्या तरी मार्गाने गाडी काढायची आणि नंतर मग तिथे माणूस मिळेपर्यंत जर समजा आपण योग्य रस्त्याला असू तर ठीक आहे, कारण तिथे ना तुमचा जीपीएस मिळत ना काही मिळत. योग्य रस्त्याला असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण तिथे पुढे 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 जात राहतो आणि एखादा माणूस मिळाला तो मग म्हणतो की नाही नाही तुम्ही इथे गेला होतात ना, मग तिथे तुम्हाला हे दिसेल, मग त्याच्या तिकडून लेफ्टला जा, राईटला जा. हा भाग तिथे होतो. तर राहू असा भरकट होतो, जिथे तुम्हाला 2 वर्ष लागणार आहे तिथे तुम्हाला तो 4 वर्ष लावू शकतो. हे राहूचं काम आहे. मग आता ह्याच्यामध्ये हर्षल काय करतो, तर हर्षल हा सावकाश पावलं उचलण्याचा प्रयत्न करतो. हा त्या मधल्या स्पॉटला म्हणजे जिथून चार फाटे फुटतायत ना तिथे हा पहिला थांबेल, व्यवस्थित विचार करेल. तो तिथे आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न करेल किंवा चार मार्गाने चार पावलं पुढे जाऊन थोडा थोडा बघेल, अंदाज घेईल आणि अंदाज घेऊन मग तो काम करण्याचा प्रयत्न करेल. ही हर्षलची सवय असते. हर्षल वाट बघू शकतो. हर्षलला घाई नसते कुठल्या गोष्टीची. हर्षल वाट बघू शकतो काही गोष्टींची आणि हर्षल आपल्या तर्कावरती जास्ती विश्वास ठेवणारा ग्रह आहे. हो, कारण की या ज्योतिषशास्त्रात हर्षल राहूचं पण योगदान जवळजवळ महत्वाचंच असतं ना दोघांचंही. बघा कसं आहे
की आपल्याकडे त्याच्यामध्ये हर्षल ह्या ग्रहाला महत्व जे आहे ते तितकंस त्याच्यामध्ये दिलेलं नाही. कारण हर्षल ग्रहाच्या बाबतीतला शोध, हर्षल म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला प्रजापती म्हणतो. मग आता हर्षलच्या बाबतीमध्ये भाग असा आहे की त्याच्या बाबतीतला फलादेश आणि नेपच्यूनच्या बाबतीतला फलादेश हा खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. कारण हे सूर्यमालिकेपासून दूर असलेले ग्रह आहेत. मुळात जे महत्वाचं स्थान आहे, पूजनीय स्थान आणि माननीय स्थान, हे फक्त आणि फक्त 12 राशी 9 ग्रहांनाच आहे. 12 राशी आणि 9 ग्रहांनाच आहे आणि बरोबर. 27 नक्षत्रांना आहे. पूजनीय स्थान आहे. म्हणजे अगदी तुम्ही त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या पूजा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 27 नक्षत्रांची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्याच्यानंतर तिथे 12 राशींची पूजा करण्याचा प्रघात आहे. 9 ग्रहांची पूजा करण्याचा प्रघात आहे. गद्रे साहेब बरोबर आहे ना? कोण होय आहे सर. बरोबर ना? गद्रे साहेब बरोबर ना? होय होय सर. आता जसं की नक्षत्रांची पूजा आपण करून 9 ग्रहांच्या 9 सुपाऱ्या म्हणतो ना सर आपण. हो, हा म्हणजे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्याच्यामध्ये तशा शास्त्रवत आहेत. त्याच्यानंतर हर्षलचा जर आपण भाग विचारात घेतला तर हर्षलचा कारकत्वाचा जो भाग आहे हा खूप उशिरा लक्षात आलेला आहे. उशिरा लक्षात आलेला आहे म्हणजे हर्षल हा आपल्या जीवनावरती परिणाम करतो हे त्याच्यामध्ये कधी लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला हर्षलचं अमुक एका राशीतून भ्रमण सुरू झालं आणि त्या वेळेला तिथे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, संशोधनाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हालचाली झाल्या. त्यावेळेला तिथे हर्षलचं कारकत्व लक्षात आलं. मग हर्षलची हुशारी लक्षात आली. मग हर्षल तिथे माणसाला वेडं करतो, विक्षिप्त करतो, असे काही लोकांनी, ज्योतिषांनी त्याच्यामध्ये बंडलबाजी करण्याचा पण प्रयत्न केला. बघा मी तुम्हाला आज तुम्हाला आता आपला विषय निघालाय म्हणून मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट की आपण सगळे लोक म्हणतो कालपुरुषाची कुंडली, कालपुरुषाची कुंडली. मला सांगा हा कालपुरुष कोण आहे? कोणाला माहिती आहे? मी काय परीक्षा घेत नाही तुमची, मी एक चर्चा करतोय तुमच्याबरोबर या विषयावर. नाही माहिती नक्की. तर ते एक हे आहे ना, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सगळे आयडियल सिच्युएशन मध्ये ग्रह असतील तर कसं असं म्हणून त्यांनी एक ती काल्पनिक तयार केलेलं एक हे आहे ना सर, त्याच्यात तत्व बसवून सगळे. नाही, नाही काल्पनिक तर बिलकुल नाही. काल्पनिक म्हणा किंवा एक्झाम्पल म्हणून असं. काल्पनिक तर बिलकुल. देऊळकर साहेब तुम्ही बऱ्याच ग्रंथांचं काय म्हणजे तुम्ही बरेच काही गोष्टी अटेंड केल्या, सेमिनार वगैरे, तर तुम्हाला काही त्याच्याबद्दल काही कल्पना आहे का? देऊळकर सर साहेब का मी बोलू का सर? बोला ना साहेब. काल पुरुष शनी कडे जाऊ शकतो सर का? नाही 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 ओके. नाही 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 नाही. बोला, मी सांगू का? बरं, देऊळकर साहेब आहेत का? अरे तुम्ही काय हल्ली बोलत नाही, गुपचूप गुपचूप असता एकदम. हॅलो सर, हा बोला. शिव तत्वाकडे जाऊ शकतं का हे कालपुरुष? नाही नाही नाही, तसं नाही. बरं सांगतो. बघा असं आहे, आतापर्यंत हे कोणी सांगितलं नाही सांगितलं मला माहिती नाही, पण मी आज रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो आणि तुम्ही ती गोष्ट मग तिथे त्याच्यानंतर 10 लोक आपल्या लेक्चर मध्ये बोंबाबोंब करतील त्याची तो भाग निराळा. पण काल आणि पुरुष ह्या 2 देवता आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत. एक देवता पूर्वेकडली आहे, एक देवता पश्चिमेकडली आहे. आणि ह्या 2 देवता यांचं पूजन भगवान शिवाच्या सोबत केलं जातं. माईक माईक बंद करा. माईक बंद करा. काल आणि पुरुष या दोन्ही देवतांचं पूजन जे आहे ते भगवान शिवाची जी यथासांग पूजा होते तर त्या पूजेमध्ये हे केलं जातं, लक्षात घ्या. आणि त्याचं जे काही महत्व आहे हे पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा या 2 दिशांमध्ये समाविष्ट आहे. जसं आपण या इत्यादी 4 दिशांचा अभ्यास करतो मुख्य दिशांबरोबर, पण मुख्य मान जो आहे तो ह्या मुख्य 4 दिशांनाच आणि तशा पद्धतीने ते पूजन केलं जातं. आता कधीतरी विस्तृत माहिती जी आहे ती मी तुम्हाला नंतर देईन, पण मी तुम्हाला माझ्या डोक्यात ती गोष्ट आली तर म्हटलं सांगूया तुम्हाला, मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. ह्या 2 देवता आहेत
कालपुरुष कालपुरुष आपण दरवेळेला म्हणतो, कालपुरुष कालपुरुष कालपुरुष. मी आणि पूर्ण पण का नाही सांगितले तेही सांगतो, कारण मी इथं पूर्ण सांगितलं की लगेच त्याच्यामध्ये अजून ढोल ताशे दुसरीकडे वाजतील, म्हणून कधीतरी शिकवेन पूर्ण कालपुरुष. असो, बरं बोला साहेब. कुलकर्णी साहेब बोला, काय म्हणताय? हो, नाही नाही, सांगा, माहिती नव्हतं याविषयी. कधी तुम्हाला जमेल त्याला नक्की सांगा. नक्की सांगण्याचा माझा नक्कीच प्रयत्न आहे आणि मी ते सांगणार. बघा, जे जे आपल्याला माहिती आहे किंवा जे जे आपल्या पर्यंत येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ते माझ्याकडे ठेवून काही सडवायचं नाही, पण ते सांगणार हे नक्की. जो टिकेल तो शिकेल. बरं, आता आणखीन पुढे काय प्रश्न एखादा? हॅलो हॅलो. येतोय सर, आवाज येतोय. बर बर, कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? नाही, चालेल, ठीक आहे. चला, आता आपण तिथे मीन राशीमधला 4 अंक याच्याबद्दल तिथे आपण विचार करूया. आता मीन राशीमधला जर तिथे 4 अंक आपण जर विचार केला, तर मीन राशी ही गुरुची राशी आहे आणि त्या गुरुच्या राशीमध्ये ज्या वेळेला तिथे राहू सारखा ग्रह उपस्थित होतो, तर त्यावेळेला राहू सारखा ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये आरोग्यापासून आर्थिक समस्यांपर्यंत बऱ्याच समस्यांना तिथे तो त्याला तोंड द्यायला लावतो. आणि कधी कधी प्रवासाच्या माध्यमातून किंवा परदेशी जाण्याच्या माध्यमातून तिथे जातकाला तोटे सुद्धा उत्पन्न करू शकतो. बऱ्याचदा जातक तिथे आपली प्रगती व्हावी, आपली उन्नती व्हावी, आपल्याला आर्थिक पाठबळ चांगलं मिळावं या उद्देशाने परदेशी जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिथे परदेशी गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तो कधी कधी फसण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. अशा वेळेला त्या जातकांच्या जीवनामध्ये तिथे राहूची भूमिका जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहिली जाते. व्ययस्थानामध्ये राहू असेल किंवा त्याच्यामध्ये मीन राशीमधला राहू जर समजा आपण पाहिला, तर जातकाचा प्रश्न परदेशी जाण्याच्या संबंधातला असेल तर जातक परदेशी नक्की जाऊ शकतो, परंतु तुम्ही त्याला सल्ला असा दिला पाहिजे की तुम्ही फिरण्यासाठी, हिंडण्यासाठी, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, कामकाजासाठी परदेशी जाऊ शकता, पण तुम्ही त्याच्यामध्ये सेटल होण्याकरता परदेशी जाणं हा तुमचा निर्णय त्याच्यामध्ये चुकीचा राहील. आलं लक्षात? मग तिथे तुम्हाला त्या गोष्टी तिथे सांगता आल्या पाहिजेत. अधिक त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊन 5 अंक जो आहे, हा 5 अंक त्याच्यामध्ये बुधाचा आहे आणि त्याच्यामध्ये चौकटचा 5 अंक आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे चौकटचा पंजा. आता चौकटचा पंजा म्हटल्याच्या नंतर तिथे 2, 6, 10 म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कन्या राशी, मकर राशी आणि वृषभ राशी ह्या राशींचा आपल्याला विचार करायचा आहे. आता जेव्हा वृषभेचा बुध याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा असेल, तर त्यावेळेला तिथे असा विचार केला पाहिजे, हा वृषभेचा बुध जातकाला स्वकेंद्रित करतो. त्याच्यानंतर स्वतःच्या बाबतीमध्ये किंवा स्वार्थाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त विचार करायला लावतो. कौटुंबिक बाबतीमध्ये आणि आर्थिक बाबतींमध्ये जास्त विचार करायला लावतो. घरामध्ये त्याच्यात असं दाखवलं जातं की विचार करणारी लोक, बुद्धिमान लोक आणि त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असणारी लोक अशा घरांमध्ये जास्त दाखवली जातात. जर समजा त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर नसतील, परंतु त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून ही लोक बरेचदा अग्रेसर असतात. घरामध्ये एखादी ना एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये व्यापार तत्वाची, व्यापार करणारी नक्कीच असते आणि त्या व्यापाराच्या माध्यमातून यश मिळवणारी असते. त्यानंतर जातक हा वाक्चातुर आणि बोलण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत हुशार, विचार करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत हुशार, गोड बोलणारा, लाघवी बोलणारा, छान बोलणारा अशा पद्धतीचा जातक त्याच्यामध्ये तुम्हाला वृषभेच्या बुधाच्या बाबतीमध्ये म्हणजे पंजा जो आहे चौकटचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो मिळू शकतो. आणखीन पुढे गेल्याच्या नंतर या जातकाला जिभेच्या संबंधित, जबड्याच्या संबंधित, मुखाच्या संबंधित, त्याच्यानंतर मुखामध्ये जे काही कधी कधी उष्णता बाहेर येते. आता बुधाला उष्णता आवडत नाही, परंतु जर समजा तिथे विकारांचा भाग आला तर त्याच्यामध्ये मुखातली उष्णता भडकणं, तोंड येणं ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो, तर तो तोंड येण्याचा प्रकार जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवला जातो. आलं लक्षात? आणि त्यानंतर जर समजा आपण पुढचा भाग पाहिला
तर नाकाच्या संबंधी कधी कधी काहीतरी समस्या जी आहे ती होऊ शकते. अशा लोकांचं नाकाचं वर्णन जे आहे ते नाकाचं वर्णन तुम्हाला थोडंसं फुगीर, पुढच्या बाजूला नाक थोडंसं फुगीर असणारा असेल किंवा पुढच्या नाकाचा जो शेंडा असतो तो थोडासा जाडसर असलेला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसण्यात येतो. आता त्याच्यानंतर पुढे आपण जर समजा दुसऱ्या राशीचा विचार केला, कन्या राशीच्या बुधाचा विचार केला, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कन्या राशीचा बुध म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाची दुसरी राशी. आता ह्या राशीचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की नेमकं त्याच्यामध्ये किती आपण काय काय सांगू शकतो. बरोबर आहे. म्हणजे कन्या राशीचा बुध हा किती हुशार आहे, किती व्यावहारिक आहे आणि तो व्यवहाराच्या बाबतीमध्ये किती उत्तम रीतीने फलादेश देऊ शकतो. जर नोकरी करेल तर नोकरीच्या बाबतीतही उत्तम फलादेश मिळू शकतो. व्यवसाय करेल तर व्यवसायाच्या बाबतीतही उत्तम फलादेश मिळू शकतो. त्यानंतर तिथे तो एखाद्याला मदत करेल तर त्या मदतीच्या माध्यमातून स्वतःची देखील प्रगती आणि दुसऱ्याची देखील प्रगती या दोन्ही बाबतीमध्ये तो किती उत्तम रीतीने पुढे जाऊ शकतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अशा वेळेला तिथे जातकाच्याकडे फक्त संभव एकच असतो की डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमध्ये, कागदपत्राच्या बाबतीमध्ये कधी कधी जातक हा याच्यामध्ये अतिउत्साहामध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्याच्यामध्ये कधी कधी तो काही वेळेला त्रासात येऊ शकतो. असा जातक त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीतून आपला फायदा बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये हीच जी काही गोष्ट आहे ती त्या जातकाला घातक ठरू शकते. परंतु जर तिथेच आपण रोगाच्या बाबतीमधला, आरोग्याच्या बाबतीतला जर विचार केला तर आरोग्य जे आहे हे ह्या मीन आपलं कन्या राशीच्या बुधाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला तुम्हाला डाव्या कुशीच्या बाबतीमध्ये असलेलं दुखणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये तिथे होणारं इन्फेक्शन आणि त्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये तिथे होणारं पोटाच्या बाबतीमध्ये होणारा गॅसेस किंवा तसं पचनाच्या संबंधितला जो काही प्रॉब्लेम आहे तर तो तिथे तुम्हाला दर्शवला जातो. अशा जातकाला अलर्जीची समस्या, वातावरण जसं जसं बदलत जाईल तशी तशी अलर्जीची समस्या जी आहे ती त्याला भेडसावण्याची शक्यता दाट असते. ओके. त्याच्यानंतर जर समजा आपण मकर राशीचा बुध पाहिला तर मकर राशीचा हा जो बुध आहे म्हणजे तिथे पंजा हा चौकटचा जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर मकर राशीचा बुध त्याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि मकर राशीचा बुध हा जातकाला प्रगती पथावरती नेणारा बुध आहे. प्रगती पथावरती म्हणजे तो जिथे नोकरी करत असेल तिथे सुद्धा प्रगती पथावरती नेणारा आहे. जिथे तो व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रगतीपथावरती नेणार आहे. आणि त्यानंतर ह्या बुधाला अनुसरून जर समजा जातकाने उत्तम निर्णय घेण्याचे प्रयत्न केले तर त्या निर्णयांच्या माध्यमातून जातकाला कोणीही आपल्या व्यवसायामध्ये हरवू शकत नाही. जातकाकडे अशा एवढी शक्ती असते की तो एका युनिटचे 4 युनिट करू शकेल. एका युनिटचे 4 युनिट करू शकेल. तो स्वतःबरोबर इतरांची देखील, आपल्या सोबत असणाऱ्यांची देखील प्रगती करू शकेल. कारण बुधाचा एक गुणधर्म असा असतो, बुध कधीही एकटा पुढे जात नाही. बुध एकटा पुढे जायला घाबरतो. म्हणून तो इतर लोकांना सोबत घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो. कधी कधी बुधाच्या बाबतीमध्ये असं असतं की बुधाला नेहमी साथ सोबत हवी असते. ती साथ सोबत हवी असल्यामुळे बुध इतरांची प्रतीक्षा करत राहतो आणि त्याच्यामुळे त्याच्या कामामध्ये विलंब होतो. मग इथे तुम्हाला शनीचं जे काही तत्व आहे म्हणजे मकर राशीचं तत्व, शनीचं तत्व म्हणजे मकर राशीचं तत्व जे काही आहे तर त्याच्या बाबतीमध्ये विचार करता येऊ शकतो. म्हणजे असा बुध आपले निर्णय घेण्याकरता बराच विलंब करणे, कधी कधी आळसपणा करणे, कधी कधी त्याच्यामध्ये योग्य रीतीने घेतलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी सुद्धा वेळ लावणे, अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्याच्याकडून होऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर तिथे आपण हाच पंजा वायू तत्वाच्या बाबतीमध्ये जर समजा आपण पाहिला आता हा पंजा जेव्हा आपण वायू तत्वाच्या बाबतीमध्ये पाहतो म्हणजे तिथे मिथुन राशी आली, कुंभ राशी आली आणि तुळ राशी आली. मग जेव्हा मिथुन राशीच्या बाबतीमध्ये पाहतो तर तुमच्यापेक्षा तुमची भावंड ही जास्त हुशार असतील. तुम्ही त्यांच्या सल्ल्याने जर पुढे गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की यश मिळेल असं तुम्हाला त्याच्यामध्ये जातकाला सांगता येतं. आता कधी कधी भावंड नसतील तर अशा वेळेला तुम्ही जे काही पत्रव्यवहार, वाचन किंवा तुम्ही ज्या काही सल्ला घेण्यासाठी ज्या ज्या लोकांकडून अपेक्षित आहात तर त्या लोकांकडून तुम्ही सल्ला मिळवा आणि त्याच्यामधून तुम्ही पृथक्करण करून तुमचा निर्णय ठरवा, अशा पद्धतीने तुम्हाला जातकाला सांगितलं पाहिजे. अशा वेळेला जातक जो आहे हा जातक एका सल्ल्यावरती अवलंबून न राहता अनेक सल्लागारांचे सल्ले घेतो आणि त्याच्यानंतर तो आपला निर्णय ठरवण्याचा प्रयत्न करत राहतो. ज्या वेळेला तिथे आपण
इस्पिक आपला इस्पिकचा म्हणजेच त्याच्यामध्ये वायू तत्वाचा पंजा जो आहे, इस्पिकचा म्हणजे वायू तत्वाचा जो पंजा आहे, तर तो त्याच्यामध्ये पाहण्याचा मिथुन राशीचा प्रयत्न करतो त्यावेळेला. तर हा पंजा ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये करिअरच्या बाबतीमध्ये पाहतो, तर अशी व्यक्ती पत्रकाराच्या बाबतीमध्ये चित्रकार म्हणून किंवा त्याच्यानंतर एखाद्या वेळेला सिंगर म्हणून किंवा एखाद्या वेळेला आवाजाच्या बाबतीमध्ये काही कार्यरत असणारी व्यक्ती, काम करणारी व्यक्ती, अशा पद्धतीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. म्हणजे करिअरच्या वाटा याच्यामध्ये अनेक आहेत, परंतु त्याच्यामध्ये जातकाचा प्रश्न कसा आहे याच्यावरून तुम्हाला ते सांगता येतं. बघा, या सिस्टमला लिमिटेशन्स अशा आहेत की जेव्हा तुम्हाला जातकाकडून एखादा प्रश्न येईल त्यावेळेला त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती विवेचन करायचं आहे. ही म्हणजे पत्रिका नाही. पत्रिका असल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला सारांश सगळा त्याच्यामध्ये सांगता येतो असं नाहीये. याच्यामध्ये वेगळा भाग आहे. इथे तुम्हाला प्रश्नाला अधिक महत्व दिलेलं. टॅरो असो किंवा हे 36 पानांचं इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजी असो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाला अधिक महत्व दिलेलं आहे. ओके. आता त्याच्यानंतर जर समजा आपण पाहिलं की तूळ राशीमध्ये हा पंजा जर आपण त्याच्यामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर जातकाने पार्टनर सोबत म्हणजे आपला लाईफ पार्टनरचा असावा अशातला काही भाग नाहीये. तर त्याच्यामध्ये जो पार्टनर तुम्हाला भावेल किंवा जो पार्टनर तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य वाटेल अशा पार्टनर सोबत व्यवसाय करावा, अशा पार्टनर सोबत काम करण्याचा प्रयत्न करावा, तर त्याला नक्की त्याच्यामध्ये यश मिळणार. कारण तिथे बुध हा व्यवसायाचा कारक आहे, बुध हा व्यवहारांचा कारक आहे, बुध हा आर्थिक गोष्टी त्याच्यामध्ये आर्थिक गणित आणि आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम रीतीने बसवणारा ग्रह आहे. जेवढी विद्वत्ता, गुरुला विद्वानांचा विद्वान म्हटलेला आहे, गुरुला विद्वानांचा विद्वान म्हटलेला आहे आणि बुधाला देखील विद्वान म्हटलेला आहे. पुराणांमध्ये बुधाला विद्वानच म्हटलेला आहे, बुधाला बुद्धू नाही म्हटलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये बुध हा इतका विद्वान ग्रह आहे की तो जर समजा एखाद्याची उन्नती करण्याकरता तिथे तुम्ही प्रयत्न कराल, बुधाच्या माध्यमातून प्रयत्न कराल, तर त्याची उन्नती ही 100% नक्की होणार. आणि काही वेळेला त्याच्यामध्ये बुधाने घेतलेले निर्णय जर बुध एकटा असेल तर ते नेहमी बरोबर ठरतात. बुधाने घेतलेले निर्णय हे नेहमी बरोबर ठरतात. पण त्याच्याकरता एखाद्या जातकाचं लग्नस्थान आणि दशमस्थान आणि भाग्यस्थान हे चांगलं असायला हवं. जर समजा तसं नसेल तर मग घेतलेले निर्णय चुकू शकतात. चंद्र पण चांगला असायला पाहिजे, नाहीतर घेतलेले निर्णय चुकू शकतात. ओके. मग आता त्याच्यामध्ये बुधाच्या बाबतीमध्ये जर तूळ राशीचा आपण बुध पाहिला, तर जातक जेव्हा विवाह करेल तर त्याच्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचार करते आणि त्याच्यामधून जातक आपल्या प्रगतीच्या विषयी आणि आपल्या धोरणांच्या विषयी जास्तीत जास्त सजग होतो, जास्तीत जास्त जागरूक होतो आणि तो पुढे जाण्यासाठी म्हणजे ज्याच्या पत्रिकेमध्ये सप्तमा आपला तूळ राशीचा बुध असेल किंवा ज्याच्या बाबतीमध्ये हे कार्ड येणार आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण हे सांगू शकतो की बाबा तुला जास्तीत जास्त विवाहाच्या नंतर तिथे निर्णय घेणं किंवा काही गोष्टी करणं हे तुला त्याच्यामध्ये योग्य राहील. व्यवसायाच्या बाबतीमध्ये असा जातक बऱ्याचदा त्याच्यामध्ये विवाहाच्या नंतर किंवा एखाद्या जातकाबरोबर पार्टनरशिप झाल्याच्या नंतर व्यवसायामध्ये चांगल्यापैकी नाव कमवू शकतो. बोला. आणि कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? बोला. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? हॅलो. हा. सर, आता चौकडचा पंजा आला तर कन्या राशीतला, तर त्याला शत्रूबद्दल कसा काय निर्णय होतो, शत्रू आणि कर्जबाजारीपणा? ओके ओके ओके. बरं, आता पहिला आपण शत्रूचा हे घेऊया. तेव्हा जातकाचा चौकटचा पंजा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जातकाचा प्रश्न असा आहे की मी त्याच्यामध्ये शत्रूच्या बाबतीमध्ये काय करू. तर शत्रूच्या बाबतीमध्ये त्याला तुम्ही असा सल्ला दिला पाहिजे की चौकटचा पंजा म्हणजे तिथे पृथ्वी तत्व आलं, बरोबर आहे. मग तिथे तुम्हाला त्याला सांगितलं पाहिजे की तू शत्रूशी कुठल्याही तऱ्हेने वाचिक वाद करू नको, वाचिक वाद वाढवू नकोस. तू अरेला कारे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त तो जे काही बोलतोय ते ऐक आणि त्याचं टिपण कर. म्हणजे तुला त्याच्यामध्ये त्याच्या विरोधातले मुद्दे तयार करता येतील. कारण तिथे तुझं गोड बोलणं, तुझं शांत राहणं हे बऱ्याचदा तुझ्यासाठी लाभदायक ठरू शकतं. त्यानंतर तिथे कन्या राशीचा आपण विचार केल्याच्या नंतर कन्या राशी ही त्याच्यामध्ये
कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये कुठे येते तर षष्ठ स्थानामध्ये येते. तिथे शत्रू पाहिला जातो, तिथे कोर्ट कचेरी लिटिगेशन्स पाहिले जातात. मग तिथे तू त्याच्या विरुद्ध पुरावे एव्हिडन्स जमा करणं किंवा तू त्याच्या विरुद्ध काही स्ट्रॉंग ज्या काही गोष्टी आहेत एव्हिडन्सच्या माध्यमातून त्या जमा करणं त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि शेवटची जी राशी आहे तर ती कुठली आहे तर मकर राशी आहे. शेवटी ती सरकार दरबारी घेऊन जाते आणि तुझा हा सगळा जो काही अभ्यासपूर्वक केलेला जो काही भाग असेल तो त्या तुझ्या शत्रूला नामोहराम करण्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तू जर हातापायी करशील, तू जर बळाचा वापर करशील तर त्याच्यामध्ये तू स्वतः फसून जाशील. पण तू जर बुद्धीचा वापर करशील, शांत राहशील, तुझं मस्तक कुठल्याही तऱ्हेने उग्र व्हायला देणार नाहीस, त्यावेळेला तुला त्याच्यामधून नक्की चांगल्यापैकी रिझल्ट मिळतील. तू शत्रूवर सहज रीतीने मात करू शकशील. कारण तुझं शांत राहणं म्हणजे त्याच्यामध्ये त्या शत्रूच्या बाबतीमध्ये उग्रता आणणं आहे. कारण जेव्हा तुम्ही शांत राहाल त्यावेळेला समोरचा शत्रू विचार करत राहतो की हा मनुष्य शांत का आहे, हा मनुष्य मी एवढा उग्र झालोय, मी एवढी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय पण हा काहीच का करत नाहीये, नेमकं ह्याचं चाललंय काय. पण यांनी याचं काम चालू ठेवावं, यांनी याचं काम चालू ठेवावं. म्हणजे जिथे शत्रूकडे बळ जास्ती असेल किंवा त्याच्याकडेही बुद्धी असेल तर तिथे आपण शांत राहिल्याने त्याच्या बुद्धीवरती तिथे परिणाम नक्की होऊ शकतो. जातं खालून जातो, समोरचा जातो. एक एडिटर होते ए मुत्तू म्हणून, आता ते मला वाटतं वारले विचार काही वर्षांपूर्वी. त्यांनी काही फिल्म पण डायरेक्ट केल्या होत्या आणि दिवाना मस्ताना फिल्म जी होती तर त्याचे ते एडिटर होते ए मुत्तू. तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, साऊथ इंडियन होते ते, त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती. ते मला नेहमी म्हणायचे, देख पवार, तू जो अपना एंगर है वो थोड़ा सा कम कर दे. अगर तेरे को कोई कान के नीचे भी मार देना तो उसको तू मार मत, उसको खाली देखते रहे. वो 2 दिन तक सोचता रहेगा कि ये इसने कुछ किया नहीं, ये खाली देखता रहा, ये आगे जाके क्या करेगा. तुझे कुछ करने की जरूरत ही नहीं पड़ेगी, वो ऐसे ही मर जाएगा, वो ऐसे ही परेशान हो जाएगा. आता त्यांचं हिंदी खूप कमजोर होतं आणि ते काय अशा पद्धतीने काय काय एक एक गोष्टी कधी कधी सांगायचे. पण कम्प्लिटली बुध प्रधान व्यक्ती, ज्या ज्या व्यवसायामध्ये त्यांनी तिथे हात घातला त्या त्या व्यवसायामध्ये शनी आणि बुधाचा अंमलपूर्ण, ज्या ज्या व्यवसायामध्ये त्यांनी तिथे हात घातला त्या त्या व्यवसायामध्ये यश मिळवलं. परंतु बुधाची एक खासियत अशी असते किंवा त्याला आपण कमतरता पण म्हणू शकतो, कधी कधी ती कमतरता म्हणून सुद्धा प्रस्तुत होते, की बुधाला वाटतं की सगळ्या क्षेत्रांमध्ये मी माझी छाप उमटवू शकतो. पण तसं होत नाही आणि त्याच्यामध्येच ती व्यक्ती फसत गेली. एक लाईन सोडली दुसऱ्या लाईनमध्ये, दुसरी लाईन सोडली तिसऱ्या लाईनमध्ये, तिसरी लाईन सोडली चौथ्या लाईनमध्ये, असं करत करत त्यांनी सगळ्याच गोष्टी कवेत घेण्याचा प्रयत्न केला. हातातून सगळं निसटून गेलं. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ते मंगळाचाही बरेचदा प्रभाव असू शकतो. ओके, बोला आणखीन काय. मी आज जरा क्लास 8:30लाच बंद करणार आहे. सर कर्जबाजारी पण नाही सांगितलं. हा बरं, कर्जबाजारीपणाच्या बाबतीमध्ये असं आहे की जेव्हा आपण कर्जबाजारीपणाच्या बाबतीमध्ये विचार करतो तर जातकाने तिथे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करावं आणि कर्ज जे काही घेतलेलं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आपण कुठे कर्जाच्या बाबतीमध्ये असा क्लॉज तर नाहीये ना की जेणेकरून आपलं नुकसान होतं, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. त्यानंतर बँकिंग सेक्टर मधून जर समजा कर्ज घेतला असेल तर बुध हा असा संशोधक व्यक्ती असतो की बुधाचा मनुष्य असा संशोधक प्रवृत्तीचा असतो की त्याला त्यातले जे काही लूप होल्स असतात ना ते माहिती असतात आणि त्याच्यानंतर त्याला बुधाला सेटलमेंटची भाषा बरोबर जमते. आता इथे फायनान्स सेक्टरमध्ये काम करणारे मला वाटतं बिरजे साहेब आहेत, तर त्यांना ही गोष्ट माहिती असेल की ज्या वेळेला बँकेकडून कर्ज घेतलं जातं किंवा काही केलं जातं तर त्याच्यानंतर जर समजा तुमची ऐपत नसेल कर्ज भरण्याची तर त्यावेळेला तुम्ही बँक ते कर्ज हे करता, तुम्ही त्याच्यामध्ये सेटलमेंट करू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये रिलीफ सुद्धा मिळू शकतो. तर ही गोष्ट बुधानेच मला सांगितलेली आहे. म्हणजे बुधाकडे हे ज्ञान नक्की असतं. तर तिथे बुध अशा प्रकारे बुद्धिमत्तेने आपलं कर्ज मिटवू शकतो. अधिक व्यापारामध्ये तो त्याच्यामध्ये पुढे जाऊन अशा पद्धतीने कर्ज जे आहे ते पुढे मिटवू शकतो. नोकरीच्या माध्यमातून म्हणजे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे हँडल करणारा जर कोण असेल तर तो बुध. तर तिथे जर माणसाचा बुध स्ट्रॉंग असेल तर नोकरी आणि व्यवसाय
या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे हँडल करू शकतो. बेरजे साहेब आहेत का? हॅलो. हॅलो. हा बोला सर. हा बेरजे साहेब, अशी काही तरतूद असते ना? मला हो हो, वन टाइम सेटलमेंट मध्ये बरेच पैसे होतात, त्याच्यात ते बँकेचे पण अधिकारी खातात आणि सगळे खातात आणि मस्तपैकी पैसे सेटल होतात. खाण्याचा भाग मला माहिती नाही, पण मला ही मुलाने सांगितली होती की असं असतं आणि असं असं होतं. अशा सगळ्या पद्धतीने बाबतीत होतं सर. क्रेडिट कार्ड मध्ये पण सेटलमेंट होतात, याच्यात पण होतात. का बँकेला जे मिळालं ते मिळालं, प्रिन्सिपल मिळालं तरी बँक खुश असते मला पण. म्हणजे बुधाला ही बरोबर हे सगळे लूप होल्स आहेत ना, म्हणून वकील असावं तर तो म्हणजे कसा आहे की ज्याचा बुध स्ट्रॉंग तो वकिलीमध्ये स्ट्रॉंग. लूप होल शोधता आला पाहिजे. जहाजाला कुठे छिद्र आहे त्याच्यातून टपक 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 पाणी बाहेर जाईल हे त्याला शोधता आलं पाहिजे. बरं, मी तुम्हाला उशिरा सूचना देतो थोडीशी. मी आज जरा लवकर क्लास बंद करणार आहे. ओके सर. ऍपला. बाकीचे जे हे आहेत ते आपण पुढच्या वेळेला घेऊया. ओके. सर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या सर. धन्यवाद. तुम्हाला पण सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. हरिओम. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा सर. आमचा इकडनं नमस्कार तुम्हाला सर. तर शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हार्दिक हार्दिक जय शुभेच्छा शिवराय. सर. सर धन्यवाद. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.